नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच कमी पर्सेंटाइल ज्या विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत, त्या विद्यार्थ्यांनी काळजी करण्याची गरज नाहीये. कारण आपण या व्हिडिओमध्ये पुढील पर्याय कमी पर्सेंटाइलमध्ये जे तुम्हाला मिळू शकणारे जे काही कॉलेजेस आहेत, मग ते मॅनेजमेंट कोटा थ्रू असतील किंवा पुढे तुम्हाला कशा पद्धतीने तयारी करायची आहे, कॅप राउंडमध्ये कशा पद्धतीने कॉलेज तुम्हाला मिळणार आहेत, याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे यामधून क्लिअर होतील. काल जर आपण बघितलं तर महाराष्ट्राला सी-ई-टी 3 इयर्सचा हा रिझल्ट लागलेला आहे. त्या रिझल्ट लागल्याच्या नंतर खूप विद्यार्थ्यांना पर्सेंटाइल चांगले भेटलेले आहेत आणि खूप विद्यार्थ्यांना कमी पर्सेंटाइल भेटलेले आहेत. खूप विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न आहे कमेंट सेक्शनमध्ये, "सर एवढा पर्सेंटाइल आहे मला, तर मला टॉपचे कॉलेजेस भेटू शकतात का? किंवा मला कमी पर्सेंटाइल आहे, तर मला कॉलेज तरी अलॉटमेंट होईल का?" आणि विद्यार्थ्यांचा असाही प्रश्न आहे काही विद्यार्थ्यांचा, तर त्याच्यामध्ये की "सर परत एकदा एक्झामिनेशन, परत सी-ई-टीची तयारी करू का?" असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत. त्याचेच आन्सर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. रिपीट करायचं असेल तर काय करायचं आहे? कॅप राउंडमध्ये तुम्हाला कॉलेजेस कशा पद्धतीने भेटतात? 0 पर्सेंटाइल आहे, तर तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होईल का? 1 पर्सेंटाइल आहे, तरी कॉलेज अलॉटमेंट होईल का? तर लास्ट इयरचा जो काही ट्रेंड आहे, त्या ट्रेंडनुसार तुम्हाला यामध्ये संपूर्ण माहिती मी देणार आहे. या पद्धतीची इन्फॉर्मेशन तुम्हाला या चॅनल थ्रू भेटत असते. त्यासाठी हा पहिला चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. जेणेकरून सर्व कॉलेजेसच्या जे काही लिस्ट असतील, ते तुम्हाला मी ॲज पर युअर पर्सेंटाइल कॅटेगरी वाईज तुम्हाला मी देणार आहे. त्यासाठी तुम्हाला इथे Google फॉर्मची लिंक मी दिलेली आहे. ऑलरेडी 341 स्टुडंटनी हा रिस्पॉन्स दिलेला आहे ऑलरेडी. आणि जे विद्यार्थी अजूनही ही लिंक बघितलेली नसेल, Google फॉर्मची लिंक बघितलेली नसेल, तर त्या Google फॉर्मची लिंक Telegram चॅनलला पाठवलेली आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला ती लिंक प्रोव्हाईड केलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला ही फिलअप इन्फॉर्मेशन करायची आहे. जेणेकरून आपण एक्स्पेक्टेड कट ऑफ जो कॅप राउंड 1 चा आहे, तो काय असू शकतो आणि कोणत्या कॉलेजला तुम्हाला अप्लाय करायचं आहे, त्याची लिस्ट मी तुम्हाला या पद्धतीने देऊ शकतो. तर नक्की हा Google फॉर्मची लिंक ही फिलअप करा. आणि आत्ता जो आपला टॉपिक आहे, ज्या विद्यार्थ्यांना कमी पर्सेंटाइल आलेत, कमी पर्सेंटाइल म्हणजे काय? 60 पर्सेंटाइलचे जे खालती स्टुडंट असतील, त्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत आहे, की सर मला कॉलेज अलॉटमेंट होईल का? अशा विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने कॉलेज अलॉटमेंट होणार आहेत, त्याची पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. खूप विद्यार्थ्यांना टॉपचे कॉलेजेस पाहिजे असतात, जसं की गव्हर्नमेंट लॉ कॉलेज आणि आयलेस लॉ कॉलेज. खूप विद्यार्थ्यांना असं वाटतं, की सर मला हेच कॉलेजेस पाहिजेत. या कॉलेजमध्ये जर मला ॲडमिशन नाही भेटलं, तर काही विद्यार्थी रिअटेम्प्ट सुद्धा म्हणजेच नेक्स्ट सी-ई-टीची तयारीला सुद्धा लागतात. सो गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये जर आपण ॲडमिशन घेतलं किंवा आयलेस कॉलेज समजा या दोन्ही कॉलेजपैकी कोणत्याही कॉलेज नाही भेटलं, बाकीचे जे काही कॉलेजेस आहेत, चांगले नाहीत का? डेफिनेटली चांगले आहेत. तुम्ही एज्युकेशन कशा पद्धतीने एल-एल-बी कशा पद्धतीने करत आहात, त्या कॉलेजेसमध्ये टीचिंग मेथड कशा पद्धतीने आहे, त्या कॉलेजमध्ये जे तुमची प्लेसमेंट आहे, ते कशा पद्धतीने आहे. त्यावरती सुद्धा बाकीचे कॉलेजेसमध्ये पण या सर्व गोष्टी, या प्रोसेस होत असतात. इंडियन लॉ सोसायटी किंवा आय-एल-एस जर बघितलं आपण किंवा जे-एल-सी बघितलं 300 सीट्स असतात किंवा 280 सीट्स असतात. ऑब्व्हियसली सर्व विद्यार्थ्यांना तर तिथे ॲडमिशन तर भेटणार नाहीये. मग ते बाकीचे कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेतात. जे काही स्टुडंट आहेत. मग ते कॉलेज चांगले नाहीत का? ते डेफिनेटली चांगले आहेत. खूप विद्यार्थी असं बोलतात, की "सर मला गव्हर्नमेंट कॉलेजेस पाहिजे. गव्हर्नमेंट कॉलेज नसेल तर बाकीच्या कॉलेजेसमध्ये मला ॲप्लाय करायचं नाहीये. मी नेक्स्ट सी-ई-टी देणार आहे." तुमचं वर्ष पूर्ण वाया जाणार आहे त्याच्यामध्ये. तर तुम्ही विचार करा, तो इयर जर तुम्हाला वाया जर घालवायचा नसेल, तर तुम्ही अदर जे काही कॉलेजेस आहेत, त्याचं पण ऑप्शन तुम्ही घेतलं पाहिजे. हां, एक असू शकतं, कॅप राउंडमध्ये जेव्हा तुम्हाला कॉलेजेस अलॉटमेंट होतात, त्या कॅप राउंडमध्ये फी स्ट्रक्चर हे कमी असतं.
काही स्टुडंट मॅनेजमेंट राउंड थ्रू जातात. तिकडे फी स्ट्रक्चर हे जास्त असतं. सो यासाठी गव्हर्नमेंट लॉ कॉलेज आणि आय-एल-एस या दोघांपैकी जर अजून कोणते कॉलेजेस चांगले आहेत का, तेही ऑप्शन मी तुम्हाला देणार आहे. त्याच्या पद्धतीने तुम्हाला लिस्ट कॅटेगरी वाईज कॉलेजचे कट ऑफ तुम्हाला मी प्रोव्हाईड करणार आहे. सो त्यासाठी कमी पर्सेंटाइलमध्ये तुम्हाला कॉलेज कसा भेटणार आहे, याची सर्व माहिती तुम्हाला देणारच आहे मी. बट हा पण तुमचा खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, की सर हे 2 कॉलेजेस काहीच विद्यार्थ्यांना भेटणार आणि काही विद्यार्थ्यांना भेटणार नाहीत. मग ते बाकीचे कॉलेजेस चांगले नाहीत का? ते डेफिनेटली चांगले कॉलेजेस आहेत. तिकडे टीचिंग मेथड चांगली आहे. तुम्ही एज्युकेशन कसं करताय हे त्याच्यावरती डिपेंड आहे. बाकीचे कॉलेजेसचे पण काही जे स्टुडंट आहेत, मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहेत. टॉप टॉप 10 मध्ये ते कॉलेजेस येतात. सो ते कॉलेजेस सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. यासाठीच मी सांगितलं, की सर्व रेस चालू आहे. जी-एल-सी, आय-एल-एस, जी-एल-सी, आय-एल-एस ऑब्व्हियसली बेस्ट कॉलेजेस आहेत ते. बट अदर दॅन दॅट तुम्हाला जर 1 इयर जर तुमचं वेस्ट नसेल करायचं असेल, तर तुम्ही त्याचं चांगल्या पद्धतीने त्याचा वापर केला पाहिजे आणि इन फ्युचर प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये सेकंड इयरला तुम्ही दुसरीकडे सुद्धा ॲडमिशन घेऊ शकता किंवा एका कॉलेजेसमध्ये तुमचं ॲडमिशन झालं. तुम्हाला असं वाटतंय की सर तिकडे चांगल्या पद्धतीने टीचिंग मेथड नाहीये. बट 1 इयर केल्याच्या नंतर आफ्टर सेकंड इयरला तुम्ही दुसऱ्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकता, ट्रान्सफर करू शकता. त्याची पण व्हिडिओ आपण प्रॉपरली बनवणार आहोत. खूप विद्यार्थ्यांचं त्याचे प्रश्न येत होते, तेही सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. सो आता आपण यामध्ये बघूया, की तुम्हाला जर लेस दॅन 60 पर्सेंटाइल आहेत, ज्या स्टुडंटना, त्या स्टुडंटनी पुढे काय करायचं आहे? कॅप राउंडमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे की नाही? कशा पद्धतीने कॉलेज अलॉटमेंट होईल? ही सर्व माहिती तुम्हाला यामध्ये मी सांगत आहे. आपण जर बघितलं तर आपली जी काही प्रोसेस आहे, ती आपण कॅप रजिस्ट्रेशन हे आपण करणार आहोत. त्यानंतर आपले कॅप राउंडची प्रोसेस ही चालू असणार आहे. सो कॅप रजिस्ट्रेशनमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचा प्रश्न असं होतं, की सर मला 0 पर्सेंटाइल आहे. तर मी कॅप रजिस्ट्रेशन करू शकतो का? तर डेफिनिटली येस. ज्या स्टुडंटला 1 पर्सेंटाइल आहे, टू 99 पर्सेंटाइल किंवा 100 पर्सेंटाइल तेही सर्व स्टुडंट कॅप राउंड्समध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे. याचाच अर्थ काय? तुम्ही कॅप रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे, जे की एंड ऑफ धिस मंथ किंवा जुलै मंथपासून चालू होणार आहे. त्याची सर्व डिटेल्स मी तुम्हाला प्रॉपरली बनवून देईन. त्याचं टेन्शन, त्याची काळजी करू नका. आणि कॅप रजिस्ट्रेशन सर्व विद्यार्थ्यांना करायचं आहे. ओके. सो हा तुमचा प्रश्न होता. हा तुमचा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटलं असेल. खूप विद्यार्थ्यांच्या कमेंट सेक्शनमध्ये मेसेज येत होते. नंतरला खूप आपण जर समजलं, तर कॅप राउंड्समध्ये आपण कशा पद्धतीने अप्लाय करणार आहोत, त्याची तुम्हाला माहिती देतो, जेणेकरून त्या राउंड्समध्ये आपल्याला कशा पद्धतीने कॉलेज अलॉटमेंट होतील, तुम्हाला यामध्ये मी सांगतो. तर या कॅप राउंडमध्ये जर आपण पार्टिसिपेट करणार आहोत, काही विद्यार्थ्यांना चांगले कॉलेजेस भेटणारच आहेत आणि काही विद्यार्थ्यांना लो पर्सेंटाइल जर असेल, तर लो कॉलेजेस त्यांना भेटू शकतात. बट तुमचं ते स्टार्टिंग आहे, ते तुम्ही स्टार्टिंग करत आहात. तर कोणता कॉलेज जर तुम्हाला भेटत असेल, तर ते तुम्ही नक्की घेण्याचा प्रयत्न करा. ओके. सो कॅप राउंडची प्रोसेस काय असते? हे तुम्हाला यामध्ये मी सांगत आहे. जर आपण बघितलं आपल्याला कॅप रजिस्ट्रेशन हे ऑनलाईनच करायचं आहे. खूप विद्यार्थ्यांचं प्रॉब्लेम येत होतं. क्वेशन येत होते, की सर ऑफलाईन आपल्याला जायचं आहे का? म्हणजे कॉलेजमध्ये जायचं आहे का? कॉलेजमध्ये जाण्याची गरज नाहीये. तुम्हाला ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन करायचं आहे. स्टेप बाय स्टेप कसं फिलअप करायचं आहे ऑनलाईन त्याची व्हिडिओ मी प्रॉपर बनवणार आहे, जेव्हा कॅप रजिस्ट्रेशन चालू होईल. तोपर्यंत सध्या तुम्हाला काहीही करायचं नाहीये. कॉलेजची लिस्ट बनवायची आहे. ती लिस्ट मी तुम्हाला देणार आहे, कशा पद्धतीने बनवायची आहे. त्याचे सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन मी करणार आहे. ओके. सो कॅप रजिस्ट्रेशन तुम्हाला ऑनलाईन करायचं आहे. त्यानंतर जर बघितलं कॅप राउंड 1 हे चालू होतं. कॅप राउंड 1 मध्ये ज्या विद्यार्थ्यांचे पर्सेंटाइल चांगले असतात, त्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट होतात आणि ज्या विद्यार्थ्यांचे कमी पर्सेंटाइल असतात आणि जर ते कॅटेगरीमध्ये असतील, तर नक्की कॅप राउंड 1 मध्ये कॉलेज अलॉटमेंट त्यांना होऊन जातात. नेक्स्ट जो तुमचा राउंड होतो, कॅप राउंड 2 त्यामध्ये पण आपल्याला पार्टिसिपेट करायचं आहे. पार्टिसिपेट केल्याच्या नंतर जे काही तुमचे कमी पर्सेंटाइल असतील, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होतात.
त्यानंतर कॅप राउंड 3 असतो. यामध्ये सुद्धा आपल्याला अप्लाय करायचं आहे. सो यामध्ये पण तुम्ही अप्लाय केल्याच्या नंतर तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होतं. सो कॅप राउंड 1 आहे, कॅप राउंड 2 आहे आणि कॅप राउंड 3 आहे. अशा तिन्ही राउंड्समध्ये आपल्याला कॉलेजेसची लिस्ट बनवायची आहे आणि ते अप्लाय करायचं आहे. त्या पद्धतीने आपल्याला कॉलेज अलॉटमेंट होत असतात. खूप विद्यार्थ्यांचा असा प्रश्न होता, की "सर आम्हाला कॉलेज अलॉटमेंट होतील का?" डेफिनेटली येस. या पद्धतीने आपल्याला वर्कआउट करायचं आहे. त्यानुसार तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होणार आहेत. नेक्स्ट जर आपण बघितलं, तर काही प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये आपण ॲप्लाय करणार आहोत, जे की त्यांचा लो कट ऑफ आहे. लास्ट इयरचं जर बघितलं आपण, काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, तिथे लो पर्सेंटाइलमध्ये स्टुडंटला घेतच असतात. त्याचा आपल्याला कट ऑफ ट्रेंड आहे, तो मी स्वतः बघणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला मी प्रायव्हेट कॉलेजेसची लिस्ट तुम्हाला मी प्रोव्हाईड करणार आहे. सो त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. कशा पद्धतीने प्रायव्हेट कॉलेजेसला लो पर्सेंटाइलला तुम्हाला जरी तुमचा लो पर्सेंटाइल असेल, तरी तुम्हाला कशा पद्धतीने कॉलेजेस अलॉटमेंट होतील, ते मी तुम्हाला त्यासाठी हेल्प नक्की करणार आहे. लास्ट इयरचं जर आपण बघितलं, जो ट्रेंड होता लास्ट इयरचा कट ऑफ 2024चा कॅप राउंड 2चा जो कट ऑफ होता, कट ऑफ जर आपण बघितलं तर एस-टीचे काही कॅन्डिडेट होते आणि जो रँक जर आपण यामध्ये बघितला, तर तुम्हाला ते रँक सुद्धा मी सांगत आहे, की हा जो रँक आहे 37,747 6 पर्सेंटाइलला हा कॉलेज या विद्यार्थ्याला अलॉटमेंट झालेला आहे. कॅटेगरीचं स्टुडंट आहे आणि अदर कॅटेगरी स्टुडंट जे काही ओपन जनरलचे आपले स्टुडंट असतील, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा या पर्सेंटाइलमध्ये तुम्हाला कॉलेजेस अलॉटमेंट होत असतात. सो हा बघा 35,000 मध्ये रँक आहे, तरी 16 पर्सेंटाइलला हे कॉलेजेस तुम्हाला अलॉटमेंट झालेले आहेत. सो हे तुम्हाला यासाठी सांगत आहे, की खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, "सर 6 पर्सेंटाइल आहेत फक्त मला." 2 पर्सेंटाइल आहेत काही विद्यार्थ्यांना, 0 पर्सेंटाइल असू शकतं. की कॉलेज अलॉटमेंट होतं का? तर डेफिनेटली येस, कॉलेज अलॉटमेंट होतं. मग त्यासाठी आपल्याला कॉलेजची लिस्ट ही प्रॉपर बनवावी लागते आणि ती जर लिस्ट चांगल्या पद्धतीने बनवली, ॲज पर लास्ट इयरचा जो काही कट ऑफ आहे त्यानुसार, तर डेफिनेटली तुम्हाला ते कॉलेज अलॉटमेंट होतात. आता विद्यार्थ्यांचा हा प्रश्न नसला पाहिजे, की सर या कट ऑफला किंवा हा माझा पर्सेंटाइल आहे, तर मला कॉलेज अलॉटमेंट होईल का? तर डेफिनेटली येस. अशा पद्धतीने अलॉटमेंट होईल, त्याची कॉलेजची लिस्ट ही मी तुम्हाला बनवून देणार आहे आणि आपण डेली लाईव्ह सेशन आपण घेणार आहोत. नेक्स्ट तुम्हाला ट्रेंड दाखवतो कॅप राउंड 2चाच. कॅप राउंड 2चा जर आपण नेक्स्ट जो कॉलेज आपण घेतलेला आहे, त्याचं पण आपण बघितलं तर 36,870 आता इथे ओ-बी-सी कॅटेगरी आहे, फिमेल स्टुडंट आहे. त्याचा कट ऑफ जर बघितलं बघा तर 10.38 म्हणजे 10 पर्सेंटाइलला हा कॉलेज तुम्हाला अलॉट झालेला आहे. एन-टी-बीचे काही स्टुडंट असतील, तर एन-टी-बीचं बघा 31,000 हा रँक आहे आणि 30 पर्सेंटाइलला इथे तुमचे कॉलेजेस तुम्हाला अलॉटमेंट झालेले आहेत. काही 13 पर्सेंटाइलला झालेले आहेत, काही 12 पर्सेंटाइलला झालेले आहेत आणि काही 10 पर्सेंटाइलला झालेले आहेत. सो कॉलेजेस तुम्हाला अलॉटमेंट होणार आहेत. कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे, तुम्हाला नक्की सांगेन. त्यासाठी या चॅनलला फॉलो करा. नक्की तुम्हाला मी यामधून हेल्प करण्याचा नक्की प्रयत्न करत असतो. आता तुम्हाला एक समजलं हा कॅप राउंड 2चा लास्ट इयरचा कट ऑफ हा तुम्हाला सांगितलेला आहे मी. सो तुम्हाला हे तर समजलं असेल, की बाबा कॉलेज आपल्याला भेटू शकतं. चांगले आपल्याला फक्त कॉलेजेसची लिस्ट बनवायची आहे. ओके. तर सर्व विद्यार्थ्यांना भेटणार आहेत का? तर त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर थोडेसे चान्सेस कमी असतात. बट आपण ट्राय करणार आहोत सर्व विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने आपल्याकडे जे आहे स्टुडंट, त्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने कॉलेज अलॉटमेंट होतील त्याचं आपण नक्की यामध्ये मार्गदर्शन आपण करणार आहोत. नेक्स्ट जर आपण बघितलं कोणत्या 60 पर्सेंटाइलच्या लेस पर्सेंटाइलमध्ये कशामधून तुम्ही अप्लाय करू शकता? तर एक मॅनेजमेंट कोटा आहे. मॅनेजमेंट कोटा थ्रू सुद्धा तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. कारण की मेनी प्रायव्हेट कॉलेजेस ऑफर अ फ्यू सीट्स अंडर अ मॅनेजमेंट कोटा. म्हणजे समजा 80% सीट्स प्रायव्हेटच्या असतील, तर 20% या सीट्स मॅनेजमेंट कोटा थ्रू प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये चालतात. सो 20% जे आहे ते मॅनेजमेंटच्याच हातामध्ये असतात आणि ते मॅनेजमेंटमध्ये मग तुम्हाला माहिती आहे फी स्ट्रक्चर हा जास्त असतो. ओके. काही कॉलेजेसमध्ये डोनेशन घेत असतात. ओके. सो त्यामधून जे काही तुम्हाला मॅनेजमेंट थ्रू जर ॲडमिशन घ्यायचं असेल, चांगल्या कॉलेजेसमध्ये घ्या, जेणेकरून तिकडे तुम्हाला
डायरेक्टली ॲडमिशन 0 पर्सेंटाइल. मग तिकडे बघा हाय पर्सेंटाइल डोंट रिक्वायर बट फीज मे बी हायर. म्हणजेच काय? तुम्हाला पर्सेंटाइल आहे कमी, काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही फी जर पे करू शकत असाल, तर तिकडे तुम्हाला डायरेक्टली ॲडमिशन दिलं जातं. मॅनेजमेंट कोटा कशा पद्धतीने रन होतं त्याची प्रॉपरली सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला बनवून देणार आहे. यामध्ये तुम्हाला हे सांगत आहे, की मॅनेजमेंट कोटा थ्रू सुद्धा आपण अप्लाय करू शकतो आणि ज्या विद्यार्थ्यांना कमी पर्सेंटाइल आहेत, ते विद्यार्थी यामध्ये ॲडमिशन घेऊ शकतात आणि कॉलेज आपले स्टार्ट करू शकतात. कधी प्रोसेस असेल त्याचे मी डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला बनवेनच. सो कशा पद्धतीने मॅनेजमेंट राउंड किंवा इन्स्टिट्यूट राउंड कशा पद्धतीने वर्क करतं. इन्स्टिट्यूट राउंडमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन भेटलं, तर त्यामध्ये फी स्ट्रक्चर नॉर्मल असते, जे कॅप राउंडला असते. मॅनेजमेंटमध्ये जर तुम्हाला सीट भेटली, तर तिकडे फी स्ट्रक्चर हा डिफरंट असतो. ओके. जसं मी तुम्हाला सांगितलं, कॅप राउंडमध्ये सीट्स ह्या ज्या असतात त्या 80% फिल केलेल्या जातात आणि 20% ज्या असतात सीट्स त्या मॅनेजमेंट कोटामधून या फिल अप केल्या जातात. मग 20% सीट्स हे प्रॉपरली तुम्हाला कॉलेजच्या जे काही ऑथॉरिटी असते त्याच्यावरतीच डिपेंड असतं. 20% सीट्स ह्या कोणाला द्यायचे कमी पर्सेंटाइलवाला असेल, पैसे जो काही विद्यार्थी भरत असेल त्या विद्यार्थ्याला ते देऊन टाकतात. आणि 80% सीट्स आहेत ह्या टोटली तुमचं जे काही पर्सेंटाइल आहे, त्यावरतीच तुम्हाला दिलं जातं. ओके. सो इन्स्टिट्यूट राउंडमध्ये पण आपण पार्टिसिपेट करणार आहोत. त्यानुसार पण आपल्याला कॉलेजेस अलॉटमेंट होणार आहेत आणि मॅनेजमेंट राउंड थ्रू सुद्धा आपण कॉलेजेसमध्ये अप्लाय करणार आहोत. तिथूनही आपल्याला चांगल्या प्रकारचे कॉलेज आपल्याला अलॉटमेंट होणार आहेत. लास्ट जो राउंड जो असतो, तो असतो स्पॉट राउंड. यामध्ये असं असतं, की इन्स्टिट्यूट राउंड जेव्हा चालू होतं, त्यावेळी काही विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट लॉ कॉलेजेस, काही विद्यार्थ्यांना ILS म्हणजेच काय टॉपचे कॉलेजेस काही विद्यार्थ्यांना भेटत असतात. आता समजा फॉर एक्झाम्पल समजा फिरोदिया कॉलेज आहे. ओके. फिरोदिया कॉलेज मला पाहिजे आणि मी स्पॉट राउंडला इथे गेलेलो आहे. ठीक आहे. आणि एक स्टुडंट किंवा 2 स्टुडंट आहेत. ते GLCमध्ये आणि ILSमध्ये गेलेले आहेत. कारण की तिकडे त्यांना तो कॉलेज अलॉटमेंट झाला म्हणून. मग इकडच्या ज्या सीट्स असतील फिरोदियामधल्या त्या 2 सीट्स त्यांनी इकडे अप्लाय केलेलं होतं. सो या 2 सीट्स या ज्या असतील त्या लेस होतील यांच्या. मग इथे ज्या 2 सीट्स आहेत, तर जिथे जो स्टुडंट तिथे अवेलेबल असेल स्पॉट राउंडमध्ये, त्या विद्यार्थ्याला ते सीट्स अलॉटमेंट होऊन जाते. मग तिथे कमी पर्सेंटाइल जरी असेल, तरी त्या विद्यार्थ्याला तिथे कॅप राउंड थ्रूच ॲडमिशन दिलं जातं. आणि फी स्ट्रक्चर जो असतो, जो कॅप राउंडमध्ये फर्स्ट विद्यार्थी ज्याला सिलेक्शन झालेलं आहे, ती जी फीज असते, ती स्पॉट राउंडमध्ये तुम्हाला फीज असते. ओके. सो यामध्ये काय होतं, तुम्हाला स्पॉट राउंडमध्ये ॲडमिशन होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. कारण की इकडचे जे स्टुडंट असतात, कधी-कधी ते अवेलेबल नसतात. सो जिथं जे स्टुडंट अवेलेबल असतील, त्या स्टुडंटला तिकडे ॲडमिशन देऊन टाकतात. हे कधी रन होतं स्पॉट राउंड, त्याची सुद्धा माहिती मी तुम्हाला वेळोवेळी देणार आहे. ओके. त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका, त्याची काळजी करू नका. स्पॉट राउंड कशा पद्धतीने आणि कधी वर्क होतो त्यावेळी तुम्हाला मी सांगणार आहे. जो तिथे अवेलेबल असेल त्याला तो कट ऑफनुसार जो काही कमी पर्सेंटाइल जरी असतील, तरी तुम्हाला ते कॉलेजेस तुम्हाला भेटून जातील. ओके. सो या पद्धतीने सुद्धा आपल्याला कॉलेजचे आपल्याला अलॉटमेंट होणार आहे. ते इथे सांगण्याचा इथे प्रयत्न तुम्हाला मी करत आहे. ओके. नेक्स्ट जर आपण बघितलं, तर समजा खूप विद्यार्थ्यांना असं वाटतंय, की सर मला जे कॉलेजेस पाहिजे टॉप लॉ कॉलेजेस जसं GLC, ILS हेच मला पाहिजे. जर नाही भेटलं, तर मी प्रिपेअरिंगसाठी म्हणजे अपीअरिंग करेन नेक्स्ट इयरसाठी. म्हणजेच काही विद्यार्थी असं करतात, की टॉपचे कॉलेजेस नाही भेटलं, तर नेक्स्ट इयरसाठी CET डायरेक्टली ते द्यायला रेडी होतात. सो त्यांचा तो व्यक्तिगत प्रश्न असतो. बट माझं असं म्हणणं आहे, की तुमचं 1 वर्ष वाया घालवण्यापेक्षा तुम्ही डायरेक्टली चांगले कॉलेजेस 2 कॉलेजेस GLC आणि ILS सोडून बाकीचे कॉलेजेस नाहीयेत का? बाकीच्या कॉलेजेसमध्ये काही ॲडव्होकेट जे निघतात ते काही चांगले नसतात का? डेफिनिटली चांगले असतात. चांगले प्रॅक्टिस पण करतात. काही हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करतात, काही सुप्रीम कोर्टमध्ये प्रॅक्टिस करतात, काही सेशन सेशन जे काही कोर्ट्स आहेत, तिकडे पण प्रॅक्टिस करतात. सो बाकीचे पण कॉलेजेस हे चांगले आहेत, असं माझं म्हणणं आहे. तुम्ही टॉपचे कॉलेजेस जर नाही भेटले, तर काही तुम्ही जे काही कॉलेजेस असतील बाकीचे,
तिकडे सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. आणि काही विद्यार्थ्यांचं असंही असेल, की नाही सर मला नेक्स्ट इयरला सी द्यायचीच आहे. तेही तुम्ही करू शकता. ठीक आहे. सो या पद्धतीने तुम्ही कॉलेजेस तुम्हाला भेटणार आहेत. कोणत्या वेनी भेटणार आहेत तेही तुम्हाला सांगितलं. कोणत्या पर्सेंटाइलला कॉलेजेस अलॉटमेंट होतात तेही तुम्हाला सांगितलं मी. सो हा तुमचा आता प्रश्न नसला पाहिजे, की सर या पर्सेंटाइलला मला कॉलेज भेटेल का? ओके. अशा पद्धतीने जर तुम्ही सर्व गोष्टी प्रॉपरली फॉलोअप केल्या, प्रॉपरली पार्टिसिपेट केलं कॅप राउंड्समध्ये, तर नक्की तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होईल. कोणत्याही कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेताय, तर तो कॉलेज चांगलाच असतो. तुम्ही स्वतःला कारण की बघा, ऑलरेडी मी एल-एल-बीचा स्टुडंट आहे. तर मी तुम्हाला हे नक्की सांगू शकतो, की एल-एल-बीचे जे स्टुडंट आहेत, तेव्हा आपल्याला स्वतःहूनच अभ्यास करावा लागतो. काही सेमिस्टरच्या एक्झामिनेशन असतात, तर स्वतः तुम्ही अभ्यास केल्याच्या नंतरच तुम्ही ते पास होणार आहात. सो जर तुम्हाला सर्व गोष्टी स्वतःलाच करायचं असेल, तर मग कॉलेज हा कधीही मॅटर करत नाहीये. एकच मॅटर करत असतं, की तुम्ही स्टडी कशा पद्धतीने करत आहात. ओके. सो या बाबतीत तुम्ही नका राहू, की कोणता कॉलेज मला भेटत आहे किंवा कोणता कॉलेज मला भेटणार आहे. चांगले कॉलेजेसमध्ये चांगल्या पर्सेंटाइलवाले स्टुडंट जाणारच आहेत. खूप कमी पर्सेंटाइल भेटलं तर त्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन भेटलं नाही पाहिजे का? तर डेफिनिटली भेटलं पाहिजे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला बनवलेला आहे. सो नक्की याचा चांगला फायदा करा. चांगल्या कॉलेजेसमध्ये अलॉटमेंट घ्या आणि नक्की एक प्रॉपर एक गुड ॲडव्होकेट आणि गुड तुम्ही चांगला एल-एल-बी स्टुडंट ॲज अ चांगल्या प्रकारे स्टडी करा, जेणेकरून तुम्हाला इन फ्युचर कोणताही प्रॉब्लेम्स तुम्हाला होणार नाहीत. ओके. एल-एल-बीचे सेमिस्टर वाईज आपण मार्गदर्शन करतच असतो आणि सी-ई-टी रिलेटेड पण सुद्धा तुम्हाला हे मार्गदर्शन मी देत असतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. तुमचा चॅनल तर डेफिनेटली याला सबस्क्राईब करू शकता आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला जर पटला असेल, तर नक्की तुमच्या मित्रांना सुद्धा, या मित्र-मैत्रिणींना सुद्धा तुम्ही हा शेअर करा. जेणेकरून त्यांनाही सुद्धा हे समजेल किंवा तुमचे पालक असतील त्यांना सुद्धा हा व्हिडिओ दाखवा. ओके. थँक यू सो मच.